नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था द्वारा अगस्त क्रांति के अवसर पर विचार क्रांति नामक विशेष सत्र का आयोजन वाशी में किया गया, जहां नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थे अनंत सुतार, दशरथ भगत, घनश्याम मडवी, निशान भगत, अमित मेडकर, संयोजक संदीप भगत और तमाम भूमिपुत्र। इस विचार क्रांति सभा में दशरथ भगत और निशान भगत ने उपेक्षित भूमिपुत्र और जमीन मालकी हक तथा स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव को लेकर लोकतंत्र को हर हाल में बचाने पर मंथन किया गया। इस दौरान संदीप नाइक की मौजूदगी में निशान भगत और दशरथ भगत द्वारा विविध पहलुओं पर रखे गए विचारों से जुड़ी लेख पत्रिका का विमोचन भी किया गया। संदीप नाइक ने इस विचार क्रांति उपक्रम को सराहनीय बताते हुए राज्य के आगरी, कोली, कराड़ी और भंडारी समाज के सर्वांगीण विकास के लिए लोक नेता दीबा पाटिल महामंडल स्थापित करने की मांग उठाई और कहा कि इसके लिए आवाज बुलंद करनी पड़ी तो वे पीछे नहीं हटेंगे। आज क्रांति दिन नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था जिचे संस्थापक अध्यक्ष दशरथजी भगत आहे, त्याच्यामधले सदस्य निशानजी भगत आहे आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आज 9 ऑगस्ट आज क्रांती दिन, नवी मुंबई शहर आणि अनेक लोकशाहीला आवश्यक असलेल्या बाबी ज्या विषयांबद्दल सहजा कोणी बोलत नाही। आपण सामाजिक क्षेत्रात असतो, आपण राजकीय पक्षात असतो आणि होत असताना शहराचे प्रश्न, समाजाचे प्रश्न हे कधीतरी आपण मांडले पाहिजे। मी व्यक्ती म्हणून हे व्यक्त केलं तर माझ्याविषयी कोण काय विचार करेल, माझा समाज याविषयी काय विचार व्यक्त करेल, माझा पक्ष काय विचार करेल, ह्याचा विचार करत असताना आपण समाजाची भूमिका ही योग्य वेळी योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे। आणि असं एक वेगळं म्हणजे आउट ऑफ बॉक्स असा हा कार्यक्रम दशरथजी भगत यांच्या संस्थेच्या माध्यमातून आज आयोजित केला गेला, ज्यामध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, आज इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया त्याचे प्रतिनिधी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, असं विविध जे समाजामधील विविध घटकांचं नेतृत्व करतात, विविध घटकांसोबत काम करतात, अशा सर्वांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली। अत्यंत वेगळा विचार जो शहराचा हिताचा आहे, जो राज्याचा हिताचा आहे, जो देशाच्या हिताचा आहे, जो ग्लोबल देखील आहे, असा विचार कोणीतरी शहरामध्ये मांडला पाहिजे। एखादा विचार आपण मांडला मग त्याला राजकीय दृष्टीने बघितलं जातं, एखादा सकारात्मक विचार चुकीचा कसा हा विरोधक त्याबद्दल मांडणी करतो, परंतु सगळ्या पद्धतीनं शहराचं हित बघत असताना या एक वैचारिक चांगली ठेवण असलेल्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांना एकत्र आणलं पाहिजे, असा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आज या संस्थेच्या माध्यमातून केला गेला, घडून आणला गेला। त्याबद्दल दशरथजी भगत आणि निशानजी भगत यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। स्वर्गीय दीबा पाटील यांच्या नावानं महामंडळ निर्माण झालं पाहिजे आणि ते फक्त निर्माण न होताना त्याला भरीव तरतूद करून त्याला अधिकार देऊन त्या माध्यमातून आगरी कोळी समाजाचं, प्रकल्पग्रस्तांचं कुठेतरी न्यायाला म्हणजे न्याय मिळवून देण्याकरता भूमिका देखील बजावली पाहिजे, अशी मागणी आज या संस्थेच्या माध्यमातून दशरथजी भगत आणि निशान भगतांनी केली। नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आणि त्यांनी हा मांडलेला विचार, ही केलेली मागणी ही पूर्ण होईल, होत नाही तिथपर्यंत याचा पाठपुरावा करणं आणि ही मागणी पूर्ण करणं याकरता आम्ही सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू, असा विश्वास नक्कीच मी व्यक्त करतो। वहीं दशरथ भगत ने कहा कि विचार क्रांति मंथन से न केवल भूमिपुत्र बल्कि नवी मुंबई के हर समाज, हर वर्ग को ऊर्जा मिलेगी। वास्तविक पता आज अगस्त क्रांति दिन, अंग्रेज चले जाओ, हुकुमशाही चले जाओ, हुकुमशाही विचार चले जाओ, परंतु ह्यामध्ये जमीन मालकी किंवा भूमिपुत्रांचे उपेक्षित भूमिपुत्र किंवा शहरा उपेक्षित शहरपुत्र किंवा झोरपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षित होते आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काही प्रशासकीय विचार आहेत, अयोग्य विचार, चले जाओ असा या ठिकाणी साधा या ठिकाणी घेतलेला विषय आहे। राहिला त्या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संदेश देतोय की या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ह्या निवडणुका न घेण्यासाठी जे अयोग्य विचार आहे ते चले जाओ। स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव, ज्यामुळे ही एक
एक लोकशाही, स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही ती वाचवावी आणि ती अबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आवाज दिलेला आहे, एक संदेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क अबाधित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा उठवला पाहिजे. आम्ही या ठिकाणी हा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.